तुला माहिती आहे ना, नीरज माझा खूप चांगला मित्र आहे. माझ्यापेक्षाही चांगला. फ्रँकली स्पीकिंग तुझ्याहून चांगला. मी खूप लकी आहे की मला नीरज सारखा मित्र मिळाला. अर्चू पण खूप लकी आहे की तिला नीरज सारखा नवरा मिळाला. नाही, जोडा आहे छान. अगदी मेड फॉर इच अदर. हो. म्हणजे घरात माझ्या आणि नुपूर बद्दल नाही तर माझ्या आणि अर्चूच्या साखरपुड्याचं चालू आहे. मला ना अर्चूशी बोललं पाहिजे. श्री, तू यायचंयस ना त्यांच्या साखरपुड्याला? नक्की येणार. आणि इनफॅक्ट मला तुमच्या घरी यायचंच आहे, एक आनंदाची बातमी सांगायला. आनंदाची बातमी? लग्न ठरलं तुझं? नाही, घरी येऊन सांगेन. काय यार श्री, मला पण नाही सांगणार? जे काही आहे ते घरी येऊनच सांगेन. याला काहीच अर्थ नाहीये. मैं तो ये सोचता था हे काय ऐकतोय मी? हे खरं आहे का सगळं? अरे नीरज, मलाही नाही माहिती इतक्या लवकर एकदम कसं सगळं ठरलं ते. अरे यार मला सांगायचंच ना मग तू. अरे मी नाही सांगू शकले नीरज. अचानक सूर्यकांत मामांनी माझ्याकडनं मॉम आणि डॅडचा नंबर घेतला. मी काहीच नाही बोलू शकले. अर्ची तुला माहितीये ना, यू नो दॅट की मला ही एंगेजमेंट नाही करता येणार आहे. येस येस आय नो, पण सॉरी मी नाही बोलू शकले काही. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी खाली जाऊन सगळ्यांना सांगतो की आमच्यात असं काही नाहीये म्हणून. ओके? शिट, याला आता अडवलं नाही तर सगळा प्लॅन फसेल. नीरज ऐक, हे बघ, तू जर आता खाली जाऊन असं सांगितलंस तर सगळी गडबड होईल. तुला आठवतंय नुपूर मागच्या वेळेला काय म्हणली होती की जो मुलगा लग्न मोडेल त्या मुलाशी मी कधीच लग्न करणार नाही म्हणून. आणि जर तू आत्ता जाऊन असं खाली सांगितलंस तर ही तुझी दुसरी वेळ आहे लग्न मोडण्याची. ती कधीच तुझ्या बरोबर येणार नाही. अरे यार मग काय करू मी आता? हे बघ, मी असं करते, मी तुझ्याशी असं वाईट वागते. हा, म्हणजे घरचे तुला आपण सांगतील की हिच्याशी लग्न करू नकोस म्हणून, आणि मग नुपूराने तुझं लग्न होईल. नाही नाही अर्चू, प्लीज तू असं काही करू नकोस. प्लीज माझ्यासाठी वाईट होऊ नकोस यार. तू ऑलरेडी खूप केलेस माझ्यासाठी. तू प्लीज असं काही करणार नाहीस. ओके? अरे नीरज, ठीक आहे, मित्रांमध्ये चालतं हे सगळं. आणि तसंही तुझं खरं. नीरज, सॉरी. नीरज जरा चल ना. काही महत्वाचं काम आहे का? हा, श्री आला आणि त्याला सगळ्यांची काहीतरी महत्वाचं बोलायचंय. चल. चल. श्री, सांग ना, काय सांगायला आलायस? लग्न बिग्न ठरलं की काय? हा, नाही, मग असं लाजतोयस काय? सांग ना पटकन.
नुपूर, तू म्हणाली होतीस ना की मी पावभाजीच्या गाडीवर काम करतो, मी आणखीन काहीतरी मोठं करायला हवं. मी माझं स्वतःचं हॉटेल सुरू करतोय. अरे वा, खूप जुनं स्वप्न होतं माझं. हाऊ स्वीट. क्या बात आहे श्री, अभिनंदन हा. गुड 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 वा वा, म्हणजे आता हॉटेल मधली पावभाजी खायला मिळणार, येस ती फुकट. काका, कॉंग्रॅच्युलेशन श्री. थँक्यू. खरंच श्री, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. फायनली तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हा, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. थँक्यू. ए पण नुसतं थँक्यू नाही काम नाही चालणार हा. आम्हा सगळ्यांना तुझ्या हॉटेलमध्ये पार्टी हवी आहे. नक्की. डन. नाही नाही, पण खरंच तुझं मनापासून अभिनंदन. नुपूर, थँक्यू सो मच. मला का थँक्यू? तू माझा आत्मविश्वास वाढवलास. आता मी तुझं ऐकलंय तेव्हा तुला माझं ऐकावं लागणार. ठीक आहे, पण काय? श्री, कॉंग्रॅच्युलेशन्स यार. चला, आता आमचा जुना श्री आम्हाला बघायला मिळणार, त्याची तीच स्माईल बघायला मिळणार. क्या बात. हे पण तू सॉलिड छुपा रुस्तम निघालास यार. नाही म्हणजे कोणाला काही कळूच दिलं नाहीस तू. क्या बात यार. हो हो, तो खरंच खूप छुपा रुस्तम आहे. तुला माहितीये का, त्याच्या पावभाजीच्या गाड्यावर ना एक माणूस यायचा आणि जो फुकट पावभाजी घेऊन जायचा. कसला राग दिला माहितीये ह्याने. अरे खूप डेंजर आहे हा, म्हणजे कोणालाही टफ फाईट देऊ शकतो. खरंच. माय गॉड. एक मिनिट, नीरजला कोणीच टफ देऊ शकत नाही. आणि एवढं असेल तर आपण श्री आणि नीरज मध्ये पंजा लढवूया ना. हा, कशाला? नाही, पंजा वगैरे काय नको, काही गरज नाही. हं. अरे होऊ देत ना, म्हणजे कसं आहे, आमच्या कुटुंबामध्ये माझ्यानंतर स्ट्रॉंग कोण तेही कळेल. माय गॉड, लेट्स स्टार्ट हँड टू हँड फायटिंग. येस. मामी अगं त्याच्या हाताला लागले, कुठे पंजा वगैरे नको. सो व्हॉट, तो दुसऱ्या हाताने खेळेल. नाही 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 नाही, नको श्री. तुला माहिती नाही, नीरज खूप जास्त स्ट्रॉंग आहे. नुपूर, तू मला काही कमी समजू नकोस. असं म्हणतोस? ए पण ऍक्च्युली हे पंजा खेळतील तेव्हा आपल्याला खूप मजा येईल ना. चला, ये बात. नीरज, 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 नीरज. थोडं खाली, थोडं खाली, थोडं खाली, थोडं. You can do it, नीरज, 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 नीरज. सगळे नीरजला सपोर्ट करतात. श्रीला कोणीच चेअरअप करत नाहीये. श्रीला असं एकटं कसं सोडायचं? नीरज, नीरज, come on, नीरज, come on, नीरज. थोडं नीरज, नीरज, नीरज. नीरज, नाव खराब केलंस माझं. आज माझा यश हवा होता. कशाला? त्याला खेळण्याआधीच अपयश आलं असतं. बोला बोला, माझ्या पपड्यालाच बोला तुम्ही. तू कसं काय हरलास रे नीरज? सगळे होते ना तुझ्या बाजूला, तरी हरलास. तू तू बोलू नकोस माझ्याशी. शी बाबा. तूच गेलीस तर मी जिंकून काय करू?
अरे ठीक आहे, दूध पिऊन घे. अरे यार मी विसरलोच. बरं तू कशाला आलीस? मला हाक मारायची ना, मी आलो असतो. हल्ली दुसरीकडे कुठेतरी लक्ष असतं का तुझं? म्हणजे जाणून बुजून हरलास ना? नाही, असं काही नाहीये. नीरज, लहान असल्यापासून ओळखते मी तुला. माझ्याशी खोटं बोलणार आहेस का? आम्ही अगं खरंच असं काही नाहीये. म्हणजे खेळताना माझं लक्ष डायव्हर्ट झालं आणि तो जिंकला, दॅट्स इट. नुपूर त्याच्या टीम मध्ये गेली म्हणून, हो ना? नीरज बाळा, अजून उशीर करू नकोस. वेळ निघून जाण्याआधी नुपूरशी बोल. नीरज, अरे काय म्हणते मी? आम्ही मला पटतंय तुझं सगळं, पण अगं मी कधी बोलू नुपूरशी? तू बघतेस ना, मला चान्सच मिळत नाही तिच्याशी बोलायचा यार. त्यात माझ्या आणि तुझ्या साखरपुड्याचं काढलं. हे जर असं चालू राहिलं ना, तर मग कसं मी कधी विचारणार तिला आणि ती कसं हो म्हणेल यार? ओके ठीक आहे, मी एक काम करते. मी उद्या काहीतरी करून तुझा साखरपुडा मोडते. पण तू ताबडतोब नुपूरला भेटायचंय आणि तिला सगळं मनातलं सांगून टाकायचं. ओके ओके, प्रॉमिस? तुझा साखरपुडा मोडल्यानंतर तू लगेच नुपूरला बाहेर घेऊन जा आणि मनातलं सगळं सांगून टाक. प्रॉमिस. गुड बॉय. घे. थँक्यू मामी. थँक्यू. का? अगं तू जर माझ्यासोबत नसतीस तर माझं काय झालं असतं? तुमचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असेल तर तुम्ही दूध पिऊन झोपायला जाल. अरे देवा, माझ्या होणाऱ्या जावयाला काय काय शिकवायला लागतंय मला. धीरज, कसं होणार रे तुझं? काय म्हणालीस तू? काय? आता म्हणालीस ना काहीतरी. कसं होणार तुझं? नाही नाही, त्याच्यात जस्ट आधी. होणारा जावई. जा झोप. गुड नाईट. गुड नाईट. हे घाला, हे खूप छान दिसेल तुला. आणि हा, साखरपुड्याला तू निळ्या रंगाचीच साडी नेसायचीस. का निळा का? अगं निळा रंग हा नीरजचा फेवरेट कलर आहे, माहिती नव्हतं तुला? मला कसं माहिती असेल अगं नुपूर? मला माहिती होतं, पण माझ्याकडे निळ्या रंगाचे काहीच कपडे नाही. अर्चू, तू अजिबात काळजी करू नकोस, माझ्याकडे खूप साड्या आहेत. अगं आता ही स्थळ मला बघायला येत होती ना, त्यासाठी मी खूप साड्या खरेदी करून ठेवल्यात. अर्चू, तुला सांगू, आज मी तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त खुश आहे, कारण माझ्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा होणार आहे. ए, तू साखरपुड्याला आहे ना दीपिका पदुकोण सारखीच हेअरस्टाईल करायचीस हा? म्हणजे दीपिका त्याची फेवरेट हिरोईन आहे ना, म्हणून. हवं तर मी तुला तशी हेअरस्टाईल करून देईन. ओके? आज मी खूप खुश आहे. आणि हा ऐक, तुला नीरज विषयी काहीही जाणून घ्यायचं असेल ना तर मला विचार. मला नीरज विषयी सगळं माहिती आहे, त्याचे सिक्रेट सुद्धा. नुपूर, तुला माहितीये ना मी नीरजला व्यवस्थित ओळखते आणि इतकी वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. हाऊ स्वीट. आणि तुला माहितीच आहे मी त्याची किती वर्ष वाट पाहिली आहे. ते अमेरिकेत तिकडे सगळं सेटल त्याला मी करून दिलंय. त्याच्या घरचं खाण्यापिण्याची सगळी सोय मी बघितली, त्यामुळे त्याला काय हवं काय नको ते मला व्यवस्थित माहिती आहे. हा, पण तू बकरीसारखं मी काय करतेस? बरं ते जाऊ दे. ऐक, मम्मीने आहे ना गुरुजींना बोलवलंय साखरपुड्याची तारीख काढायला. एकदा तारीख पक्की झाली ना की मग तुमचं लग्न ठरलं असंच समजा. हे बघ, हे बघ, हे छान आहे ना? हे बघ. पण तू हेच घाला साखरपुड्याला, हे छान आहे. गुरुजी, तुम्हाला कळलंय ना? मी परत समजावते तुम्हाला. आता बघा, मी नीरजची पत्रिका घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुम्ही ती बघायची आणि सांगायचं साखरपुड्याचा योग नाही,
साखरपुडा झाला आता ना तर लग्नात विघ्न येतील हा? हे मी खोटं बोलायचं? हो नाही नाही हो. अहो हा साखरपुडा ठरला ना तर मला पहिल्यांदा सुपारी फोडायची संधी मिळेल हो. गुरुजी तुम्हाला सुपारीच फोडायची आहे ना, पोतभर सुपारी आणून देते, हवी तेवढी फोडा. अहो तसं नाही हो, पण मी खोटं. गुरुजी हे काम जर तुम्ही केलं नाही ना तर आम्ही तुम्हाला कधीच बोलवणार नाही हा? आणि तुम्ही टेन्शन कसलं घेताय? बघा गुरुजी, आज जर सुपारी फुटली नाही तर काय प्रॉब्लेम आहे? नुपूरच्या साखरपुड्याची सुपारी तुम्हीच फोडणार आहात हा? म्हणजे मुलगा मिळाला का? मग एक काम करू, दोन्ही साखरपुडे एकत्रच उरकून टाकू काय? नाही जमणार ते. अहो, पण का नाही? हे बघा मामी नंतर ऐका ना गुरुजी, तुम्ही हा साखरपुडा मोडा, आम्ही तुम्हाला सगळं सांगतो नंतर. अहो पण काही गडबड वगैरे झाली तर? नाही हो, काही होणार नाही. मी सांगते तेवढं करा म्हणजे सगळं चांगलं होईल. बरं. मग आता आज चला आणि चेहऱ्यावर जरा स्माईल ठेवा. कमी करा तुम्ही. नीरज, गुरुजी आलेत ना? हा मग आता त्यांनी आपल्या साखरपुड्याचा मुहूर्त काढला तर? काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. नाही काढणार मुहूर्त. म्हणजे मी आणि विजू मामीने त्यांना सगळं सांगितलंय की आजचा मुहूर्त काढायचा नाही म्हणून. आपल्याला पण वेळ मिळेल ना थोडासा जास्त. मी आलो नुपूरशी बोलून घेतो. यू डोंट वरी. ओके. ह्यांना आता पटवलं तर काहीतरी होऊ शकतं. का ग, भूक लागलीये का? नाही, मग असा का चेहरा केलायस? काकू, हम्म. आई, तुम्ही पण याल ना माझ्या आणि नीरज बरोबर अमेरिकेला? मी नाही बाई, मी इथेच बरी आहे. आणि मी तिकडे येऊन काय करू? मी तर म्हणेन तुम्ही पण इथेच राहा. इथे कसं सगळी आपली माणसं असतात अवतीभोवती. नाही, नको नको. तुम्ही पण उलट आमच्या बरोबर तिकडे चला. का? काय झालं? मला ना कळत नाहीये, म्हणजे घरातले सगळे माझ्याशी असे का वागतायत. बहुतेक कोणालाच आवडलं नाहीये मी इकडे आलेलं. नाही ग बाळा, असं काही नाहीये. आणि उलट तू आलीस याचा आनंदच झालाय सगळ्यांना. कोण तुझ्याशी वाईट वागलं? त्या मामी बघा ना, त्यांना ना माझा आणि नीरजचा साखरपुडाच व्हायला नकोय. मी सांगते तुम्हाला आई, त्या नक्की काहीतरी गडबड करणार बघा तुम्ही. कोण? विजू मामी. लता मामी म्हणायचंय का तुला? नाही आई, विजू मामीच. नुपूरचं लग्न ठरत नाहीये ना अजून, म्हणून कदाचित त्यांना नको असेल माझा आणि नीरजचा साखरपुडा झालेला. विजू असं करणं शक्य नाही तर? मी सांगतेय ना आई, आय स्वेअर, मी स्वतः त्यांना पाहिलंय गुरुजींशी बोलताना. त्या आणि गुरुजी काहीतरी ठरवत होत्या. हा म्हणजे विधीचे ठरवत असतील, सामानाची लिस्ट वगैरे. नाही आई, त्यासारखं ना गुरुजींना नाही नाही असं काहीतरी सांगत होत्या. आई मी सांगतेय ना, माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? आता हा साखरपुडा कसा मोडतात ना तेच बघते. गुरुजी पट्टापट भाजी चिरा, कुकर लावायचा आपल्याला. अहो बहिणी असू दे ना, मी करीन ना. त्यांना कशाला कामाला लावताय? विजू, लेले गुरुजी घरच्या सारखेच आहेत, हो की नाही गुरुजी? हो का? पण मी आज इथे साखरपुड्याचा मुहूर्त काढायला आलोय. हो हो होतो होतो होतो. पाहताय ना आई, गुरुजी कसं सगळं ठरलेलं बोलतायत. काहीतरी करा ना. या विजू मामी काय इंटरफेअर करतायत आमच्यात?